जनरली शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला घाम येतो, पण जेव्हा आपले स्वेट ग्लँड्स कुठलीही गरज नसताना सतत आणि जास्त प्रमाणात घाम तयार करत असतील तर त्याला आपण हायपर हायड्रोसिस असे म्हणतो. अशा प्रकारचा जास्त घाम प्रामुख्याने तळहात, तळपाय, चेहरा आणि काखेत येतो. जर तुम्हालाही अशा प्रकारचा घाम अति प्रमाणात येत असेल तर अँझायटी, डायबिटीज किंवा हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे तर होत नाही ना, याची खात्री करून घ्या. ट्रीटमेंट बद्दलच बोलायचं झालं तर यावर कुठलंही जादुई औषध नाहीये. सर्व रिसर्चमध्ये टप्प्याटप्प्याने उपचार वाढवणे सुचवले आहे. ट्रीटमेंटची सुरुवात अँटीपर्स्पिरंट स्प्रे, ओरल मेडिकेशन आणि टॉपिकल ऑइंटमेंट पासून सुरू होते. त्यानंतर जास्त घाम येणाऱ्या भागांमध्ये आयोंटोफोरोसिस आणि बुटॉक्स इंजेक्शन दिले जातात. आता मायक्रोवेव्ह थेरपी आणि लेझर हीट स्वेट ग्लँड रिडक्शन ट्रीटमेंट देखील उपलब्ध आहे. आणि जर यातला काहीच काम करत नसेल तर एंडोस्कोपी सिम्पॅक्टोटॉमी नावाची एक सर्जरी आहे, पण ही सर्जरी खूप रेअरली केली जाते कारण त्यानंतर तुमचे नॉर्मल स्वेट ग्लँड्स देखील डिस्फंक्शन होण्याचा धोका असतो. तर तुम्ही अशा कोणाला ओळखत असाल ज्यांना हा त्रास आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला असा अनुभव कधी आला असेल तर नक्की कमेंट करून सांगा.